लेवल है, जो डिफिकल्टी का लेवल है, वो सब जूनियर कैटेगरी में सबसे बेहतरीन तरीके से हमारे सामने आया है। हिंदावी परमेश्वर चौरे, भारत की योग साधिका, अपने प्रदर्शन को संपूर्ण करने के पश्चात फील्ड ऑफ प्ले से बाहर जाती हुई। उनके प्रदर्शन पर दोबारा से नजर डाल लेते हैं। जो सबसे कठिन आसन है, सुप्त टिट्टिभासन, ऊर्ध्वमुख टिट्टिभासन, शीर्ष कुर्मासन, पिंगलासन, इन सभी का चयन किया उन्होंने और बहुत ही कुशल अंदाज में ये पिंगलासन, जो एक पिनेकल पर उनका प्रदर्शन पहुंचा, कमाल का परफॉर्मन्स। नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। कुठल्याही क्षेत्रामध्ये जर नाव कमवायचं असेल किंवा राज्य असेल, राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय असेल किंवा जागतिक पातळीवर जर थोडंसं आपलं कर्तृत्व दाखवायचं असेल तर त्याला गरज असते सपोर्टची आणि त्याला ज्या सुविधा लागणार आहेत त्या पुरवण्याची। मात्र याची कमतरता असतानाही बीड जिल्हा आणि त्यातली त्यात केज तालुक्यामधील अनेक असे मुलं मुली आहेत की त्यांनी केज तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये जरी सुविधा नाही मिळाल्या तरी आपल्या अंगामध्ये जो गुण आहे, ज्याची आपल्याला आवड आहे, ती पूर्ण करण्यासाठी बाहेर जाऊन का होईना त्यांनी नाव कमावलेले आहे। केज तालुक्याचा विचार जर केला तर भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये निवड झालेली कविता पाटील असेल, प्रियंका इंगळे, जी की केज तालुक्यातील एका अतिशय ग्रामीण भागामधील आहे आणि तिनेही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या म्हणजे कर्तृत्वाचा, आपल्या कौशल्याचा डंका वाजवलेला आहे। एवढंच नव्हे तर केज तालुक्यातीलच डोनगाव येथील ज्योतिराम घुले नावाचा हा जो तरुण आहे तो भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून सुद्धा राहिलेला आहे आणि वर्ल्ड कप सुद्धा त्यांनी जिंकलेला आहे। एवढंच काय, आणि आता नुकतंच केज तालुक्यातील अतिशय डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये म्हणजे जे गाव आहे जीवाची वाडी, त्या गावची एक कन्या जेमतेम 13 ते 14 वर्ष वयाची, तिनं जागतिक पातळीवर केज तालुक्याचेच नव्हे, जिल्ह्याचे नव्हे, राज्याचे नव्हे तर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम तिने केलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की ही कुठल्या खेळामध्ये किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये, तर हिने योगासन जागतिक पातळीवर जी स्पर्धा झाली त्या योगासन स्पर्धेमध्ये 2 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि जगामध्ये म्हणजे जागतिक स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळवलेला आहे आणि तिचं नाव आहे हिंदवी परमेश्वर चौरे। 10वीच्या वर्गामध्ये आता ती बसते। मात्र अगदी 5वीच्या वर्गापासूनच म्हणजे 5 वर्षापासूनच तिला या योगासनामध्ये आवड निर्माण झाली। राज्य पातळीवरील, विभागीय पातळीवरील, देश पातळीवरील अनेक स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला आणि आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलं आणि नुकतेच पार पडली ती जागतिक योगासन स्पर्धा गुजरात अहमदाबादमध्ये आणि त्या ठिकाणी आपण टीव्हीवर सुद्धा पाहिलं असेल, म्हणजे सह्याद्री वाहिनीने तर हे म्हणजे लाईव्ह दाखवलं होतं आणि 400 म्हणजे स्पर्धक, 167 देश, त्याच्यामधून आपल्या या केजच्या कन्येने जागतिक पातळीवर नावलौकिक कमावलेलं आहे। मात्र म्हणावा तेवढं कौतुक तिचं जिल्ह्याने आणि केज तालुक्याने केलेलं दिसत नाही। मग अशा प्रकारे जर हे खेळाडू आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, देशाचं नाव लौकिक करत असतील तर अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं। आता ज्यावेळेसपासून ही स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये हिंदवीने अगदी जागतिक पातळीवर आपलं नाव कमावलं, त्यावेळेसपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे तिच्या सत्कारासाठी फोन येत आहेत असं तिच्या पालकांनी सांगितलं। केजमध्ये आज ते आल्यानंतर सक्रिय पत्रकार संघामध्ये
म्हणजे सक्रिय पत्रकार संघाच्या या भवनामध्ये म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद सक्रिय पत्रकार संघ यांनी मिळून त्या हिंदवीचा या ठिकाणी सत्कार केला आणि या सत्कार कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशरावजी इंगळे यांची उपस्थिती होती, जी.बी. गदळे होते आणि त्याचबरोबर इतरही काही मान्यवर होते आणि सक्रिय पत्रकार संघाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी होते. चंद्रकांत पाटील होते आणि यांच्या समक्ष हिंदवीचा अगदी यथोचित सन्मान केला. आता सन्मान झाला, तिचं कौतुक या ठिकाणी केज तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण केलं. मात्र या सन्मानादरम्यान किंवा या चर्चेदरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की जागतिक पातळीवर ह्या कन्येने आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. मात्र तिला म्हणजे आता तिच्या कुटुंबाबद्दल जर माहिती सांगायची तर अतिशय जेमतेम अशा प्रकारचं आर्थिक स्थिती असलेलं कुटुंब आहे आणि तेवढ्या अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून तिच्या पालकाने तिला या म्हणजे स्टेजपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आता बाहेर देशामध्ये सुद्धा स्पर्धा असतात, बाहेर राज्यामध्ये स्पर्धा असतात, त्याच्यासाठी काही खर्च येतो, त्याच्यासाठी ती तजवीज लावावी लागते. मात्र हे जे कुटुंब आहे तर तेवढ्या आर्थिक म्हणजे उन्नती झालेलं नाही आणि म्हणून आता एक समाजकारण राजकारण म्हणून आपलं जे कर्तव्य आहे, खरं तर कर्तव्यच मानायला पाहिजे. अशा प्रकारे दैदिप्यमान यश मिळवणारे जर काही लेकरं आपल्या तालुक्यात असतील किंवा आपल्या जिल्ह्यात असतील तर त्या तालुक्याच्या किंवा मतदारसंघाच्या जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अगदी तात्काळ पुढे येणं गरजेचं आहे आणि अशा लेकरांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. फक्त हारतुरे दिले, शाल अंगावर टाकली म्हणजे झालं नाही. कारण त्याच्यामधून या लेकरांना जे काही त्यांच्या गरजा आहेत, त्यांना ज्या काही म्हणजे साधनं लागतात याची सोय सत्काराने होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट ज्यावेळेस या चर्चेदरम्यान लक्षात आली त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशरावजी इंगळे यांनी अगदी वैयक्तिक त्याच ठिकाणी म्हणजे सक्रिय पत्रकार भवनामध्येच 11,000 रुपये तिला रोख देऊन फुल न फुलाची पाकळी तिच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मदत म्हणून दिली. आता मग प्रश्न आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये असे अनेक समाजकारण करणारे राजकारण करणारे किंवा जे जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी खरं तर अशा लेकरांना त्यांच्या पंखांना बळ दिलं पाहिजे आणि त्यांना कुठं कमतरता आहे, कोणत्या गोष्टीची कमतरता आहे याच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत तात्काळ केली पाहिजे. आर्थिक मदतीशिवाय असे लेकरं सुविधा मिळवू शकत नाहीत आणि जागतिक असेल किंवा देश पातळीवर नाव कमवू शकत नाहीत. आता समाज माध्यमामधून आपण वाचलंय की यांनी तिचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. आता ते अभिनंदन केलं, कौतुक केलं, परंतु प्रत्यक्ष तिला बोलावून तिच्या अगदी पाठीवर थोपटून तिला कशाची गरज आहे, नेमकं काय कुठले साधनं आणि त्याला काय नेमका खर्च किती येतो, त्या कुटुंबाची परिस्थिती कशी आहे याचा विचार करून तात्काळ मदतीचे हात पुढे आले पाहिजेत. तर असे लेकरं असे खेळाडू अगदी जागतिक पातळीवर जातात आणि म्हणून हार तुरे द्या, सत्कार करा, कौतुक करा, पण जे दानशूर व्यक्ती आहेत, जे राजकीय पुढारी आहेत, जे की म्हणजे देऊ शकतात, जे देऊ शकत नाहीत असं नाही, ते देऊ शकतात, अशा विशेषतः लोकप्रतिनिधींनी यांना अशा लेकरांना मदत करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट अगदी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेली पाहिजे. त्यांना क्रीडा क्षेत्रासाठी या लेकरांना काय करता येतं, कशा प्रकारे मदत करता येते याचा सुद्धा पाठपुरावा या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी, जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी केला पाहिजे आणि लेकरांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज सक्रिय पत्रकार भवनामध्ये
ज्यावेळेस हिंदवीचा या ठिकाणी सत्कार केला, खरं तर किती म्हणजे 13-14 वर्षाचं म्हणजे ही मुलगी आणि अतिशय तिच्या त्या योगासन म्हणजे क्षेत्रामध्ये अतिशय तरबेज असलेली आणि तिचे पालकही तिला किती अगदी प्रोत्साहन देतात हे दिसून आलं. म्हणून जसं अंकुशरावजी इंगळे यांनी तात्काळ त्या ठिकाणी मदत केली, असे जे काही म्हणजे हात पुढे करणारे आहेत, म्हणजे दानशूर व्यक्ती आहेत, मदतीचा हात देऊ इच्छिणारे आहेत, त्यांनी जर हिंदवीला आणखीन आर्थिक स्वरूपामध्ये कौतुक तर केलंच पाहिजे, मात्र आर्थिक स्वरूपामध्ये जर बळ दिलं तर ती नक्कीच देशाचा आपला जो म्हणजे तिरंगा आहे तो आणखी याच्यापेक्षा उंचावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सक्रिय पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आवाहन करतो की अशा तालुक्यामध्ये जे आर्थिक परिस्थितीमुळे जे काही थोडेसे खचलेले खेळाडू आहेत, अशा लेकरांना मदत करा. आणि ती मदत खरं तर म्हणजे ही गोष्ट काय म्हणजे झाकून ठेवण्यासारखी नाही. मदतीचे जे हात पुढे येतात त्यांना थोडंसं समाजापुढे आणण्याचं काम सक्रिय पत्रकार संघाच्या वतीने नक्कीच केलं जाईल. चला तर मग हिंदवीला आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण तिला मदत करूयात आणि आपल्या केज तालुक्याचं नाव लौकिक याच्यापेक्षाही आणखी कसं वाढेल यासाठी प्रयत्न करूयात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लेकरांना बळ मिळेल, प्रोत्साहन मिळेल. आजच्या पुरतं एवढंच. आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं, आपण कशा प्रकारे मदत करू शकता, हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया सक्रिय न्यूजच्या माध्यमातून कॉमेंट्समध्ये द्या आणि पाहत रहा सक्रिय न्यूज. लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.